आपण ही आपली गाडी घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका व्लॉगर नीरू. पहाटेच्या 3 वाजता आपण आपल्या प्रवासाची सुरुवात केली. प्रवास चालू केले गेल्या रस्ता असला खराब लागला वाटलं नव्हतं, पण तो पण ठराविक काळासाठी होता. कारण नंतर नेरच्या पुढे गेल्यावर दौंडला जाणार रस्ता फर्स्ट क्लासच होता, तो पण अहिल्यानगर पर्यंत. पण रस्ते जरा चुकल्यामुळे आम्हाला रस्ता पण इचरायला लागला. नंतर काय मॅप लावल्यामुळे काय टेन्शन नव्हतं. रस्त्याने राईट लेफ्ट करत कुठल्या तरी रेल्वेसाठी थांबत अहिल्यानगरच्या पुढे आलेलं कळलंच नाही, कारण माझी लागलेली झोप. आता जरा पुढे आल्यावर नाश्त्यासाठी एक चांगलं हॉटेल बघितलं. मस्तपैकी पोटभर पोहे खाल्ल्याने आपण आपल्या प्रवासाला लागलो. त्यात मी घरातून निघाल्यापासून मागे बसलेलो, म्हणून दीदी बरोबर जरा भांडलो आणि पुढच्या सीटवर कब्जा केला. आपण घरातून पहाटे 3:30 वाजता निघालेलो आणि 10 वाजेपर्यंत आपण संभाजीनगर क्रॉस पण केलेलं. क्रॉस केलं म्हणजे संभाजीनगरच्या बाहेरच्याच रोडनं आपण समृद्धी महामार्गावर लागलेलो. समृद्धी महामार्गावर तर आम्ही पहिल्यांदाच गेलेलो. रस्त्याला चुकून एखादी दिसली तर एकच गाडी दिसायची, नाहीतर आम्ही समृद्धी महामार्ग सोडूस्तवर तर आम्हाला लय गाड्या दिसल्याच नाही. त्या समृद्धी महामार्गावर इतका उशीर लागला आणि त्या रस्त्याला एखाद्या चांगलं हॉटेल बी नव्हतं, म्हणून पहिले एखादं प्युअरेज हॉटेल बघितलं आणि भुका लागलेली इतके की जेवण करताना व्हिडिओज बनवला नाही. पण हॉटेल मधलं जेवण तर क्वालिटीच होतं. आणि आज आपण घरातून निघाल्यापासून ते शेगाव पर्यंत एकूण 600 किलोमीटर रनिंग झालेलं. आता शेगाव मध्ये पोहोचल्या आपण पहिल्यांदा रूम बघायसाठी भक्ती निवास मध्ये गेलो. तिथं जाऊन मस्तपैकी रूम घेतली आणि एक झोप काढावी म्हणलं. आता मंडळी ह्या व्लॉग मध्ये एवढं. पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला इथल्या भक्ती निवासाची सोय, इथल्या जेवणाची सोय आणि श्री गजानन महाराजांचं मंदिर दाखवणार आहे. म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला फॉलो करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तेवढं जावा.